घडेल भोजन उच्चिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भले तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे तुका मन जबरी तुका मन सर्व सुख संगती घडेल मंगती संतांचिया तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो
तेथे रागे सेवक झालो तेथे रागे सेवक झालो तेथे रागे सेवक झालो या बरी करा बाबे अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयाती तिथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे पवित्र पावन भूमीमध्ये भगवान पंढरीनाथाच्या असीम कृपेने विश्वसंत श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज वैराग्य भास्कर पूज्य वैकुंठवासी संत श्रेष्ठ सद्गुरु श्री वामनदेव महाराज राजयोगी महंत श्री संत सद्गुरु भगवान बाबा शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज संत श्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराज सर्व संत महापुरुषांच्या कोणाचं नाव घ्यावं अनंत संतांच्या कृपेने या पवित्र दरबारामध्ये आपला हा सोहळा या ठिकाणी चालू आहे। या वर्षी आपलं हे 56वे वर्ष म्हणजे सुवर्ण महोत्सव पूर्ण करून आपण अमृत महोत्सवाकडे निघालेलो आहोत। वैकुंठवासी हरिपरायण सिद्ध संत श्री आनंद बाबा थोरवे दत्ताश्रम दत्तमंदिर देवगिरी यांच्या प्रेरणेने गावकऱ्यांच्या सहकार्याने आदरणीय रामकृष्णजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली या पवित्र भूमीमध्ये श्री 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 1008 आचार्य स्वामी श्री त्रिवेंद्र आनंद सरस्वतीजी महाराज श्री महाराजांच्या आशीर्वादाने भगवानगडाचे विद्यमान महंत डॉक्टर नयाचार्य शास्त्री महाराजांच्या मार्गदर्शनाने आदी करून सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने या पवित्र भूमीमध्ये आपण हा आपला वार्षिक नाम महोत्सव या दरबारामध्ये करत आहोत। आजची आपली ही तिसऱ्या दिवसाची सेवा आणि तिसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी मला आज तुमच्या सर्वांचं जसं नियोजन आहे त्या पद्धतीने परमादरणीय श्री महादेव भाऊजी आगाव आणि श्री रणजित पाटील आगाव यांच्या माध्यमातून ही सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते आहे। गेली जवळजवळ 5-7 वर्षापासून सहस्रमुळीच्या या पवित्र भूमीमध्ये मी येतो आहे। काहीतरी पूर्वजन्मातला हा ऋणानुबंध असेल आणि म्हणून तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन होत आहे। त्याच्यामध्ये अधिक तुमच्या नामसप्ताहामध्ये ही वाढ होत चाललेली हे पाहून आनंद वाटतो, खरोखर आनंद वाटतो। कारण ही सगळी गुणवान मंडळी एवढी एका सप्त्यात या श्रावणात एक मिळत नाही आमच्या भागात। चांगला पखवाजा आता सापडत नाही, चांगला कीर्तनकारही मोकळा नाही, चांगलाच काय कीर्तनकारही मोकळा नाही, बाकीचं काही
कसंही करत असला तरी रिकामा व्यक्ती नाही. पण तुमच्या या दरबारात हे दोन्ही रत्न अगदी इंद्रो वादिन मृदंगम जय जय सुकुमारा कीर्तनेते कुमारा, अगदी इंद्रासारखी वादन करणारी ही दोनही मंडळी आहे. हरिभक्ती परायण आमचे बोला बोला लक्ष्मणजी महाराज कराड आणि परमादरणीय हरिभक्ती परायण कृष्णा महाराज. वा, अत्यंत गोड, अत्यंत गोड, अत्यंत गोड. इकडे ही इथे सगळी गंधर्वासारखी गायन करणारे भाऊसाहेब महाराज आहे दावला. पण महाराजांचे नाव संजय महाराज, दीपक महाराज, अंकुश महाराज, वालोळे महाराज, उमेश महाराज, गोपाल बाबा, इकडे आमचे गोपाल महाराज, हे छोटे गोपाल महाराज. वा, दर्शन झालं खूप दिवसापासून. आपल्या परमार्थाचं परिपक्वते फळ आहे. आणि खरं उत्सव किती दिवस चालला याला काही महत्त्व. त्या उत्सवाचं काहीतरी मिळालं पाहिजे. 2, 3, 4, 5 कुणीतरी त्या पंथात येऊन त्या पंथाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, तर तो उत्सव केल्याचं काहीतरी फल नाही. आणि म्हणून छोटे गोपाल महाराज आहेत तिकडे, छोटे मैदान गावात वा दत्त महाराज संस्थेत जा बरं. हा, आणि 4 वर्ष सुद्धा गावात येऊन नाही तर इकडे हे पैसे देते ना आपलं उधळून जातं. हा, खायला घालते, पियाला घालते, मग जे करायचे ते राहते. पूर्ण केलं झालं, आयुष्यभर दुसरं कामच नाही. विनेकरी सर्व आहे. वेळ थोडासा मला विलंब असा झाला की धारूर तालुक्यात भोगलवाडी, ज्या वाडीमध्ये सद्गुरू भगवान बाबांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी पाण्यावर बसून वाचली ती भोगलवाडी. तुम्ही बाबांच्या चरित्रात वाचला असेल. पहिला प्रसंग तिथे केला सद्गुरू भगवान बाबांनी. ती विहीर आजही आहे, की लोक आजही त्या विहिरीचं पाणी पित नाहीत, उठून तिची पूजा करतात. मला थोडा विलंब झाला, मी उद्या ती विहीर पाहायला जाणार आहे. पाहता येतं त्यामुळे पाहून बी येणार आहे, असं काय नाही. तेव्हा ते त्या पवित्र भूमीमध्ये भागवत कथेचा दुपारी आरंभ झाला आणि पहिला दिवस असल्यामुळे त्यांनी 3, 3:30 वाजता चालू केलं. आणि मग ते 6 वाजेपर्यंत चाललं. 6 वाजून 10 मिनिटांनी मी गाडीत बसलो आणि आता फटाफटे वाजले तेव्हा उतरलो. त्यामुळे थोडे 5-10 मिनिटाचा विलंब झाला. पण काय हरकत नाही, तुम्ही आपलीच माणसे थोडं पुढे गेलो तरी काय अडचण नाही. जेवण करून 10लाच असतात. पंक्ती आहेत ना घरोघरी गावचे, मग काय 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 अडचण नाही. जेवले का तुम्ही? असं पोटभर जेवण काय काय करायचं नाही. तेव्हा असा हा सर्व आनंद आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपल्या अंतःकरणातली जी भावना आहे ती व्यक्त करतात. काय म्हणतात महाराज? महाराज असं म्हणतात, मानवाला त्याच्या जीवनामध्ये कोणत्या का होत नाही पर्यायानं, पण संत समागम घडावा. संत समागम घडला पाहिजे. का घडला पाहिजे संत समागम? कारण संत समागमाशिवाय मानवाचे जीवन परिपूर्ण होऊ शकत नाही. संत समागम जर झाला नाही तर त्याला त्याच्या जीवनामध्ये जे सुख पाहिजे ते त्याला मिळू शकणार नाही. संत समागम जर झाला नाही तर आयुष्यात त्याला कुठे समाधान मिळणार नाही. आणि संत समागम जर झाला नाही तर त्याला मोक्ष नावाची वस्तू सुद्धा मिळणार नाही. म्हणून आनंद मिळण्याकरता, सुख मिळण्याकरता, समाधान मिळण्याकरता आणि शेवटी मोक्ष मिळण्याकरता मानवाच्या जीवनामध्ये संत समागम अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. कितीही वेळ येऊ द्या, कसाही प्रसंग येऊ द्या, कोणताही काळ वेळ असला तरीही माणसाने अगदी प्राण जाण्याची वेळ आली तरीही चालेल, प्राण द्यावा, पण संत समागम करावा. कारण संत समागम जर आपल्या जीवनात झाला नाही, मी एक वाक्य धाडसाने बोलू का? तुमचं आमचं सोडून द्या, देवाला सुद्धा संत समागम जर झाला नाही तर देवाला सुद्धा देवत्व सांभाळता येत नाही. देव सुद्धा सुखी राहत नाही, देवाला सुद्धा आनंद मिळत नाही.
म्हणून देव सुद्धा वारंवार संत समागमाची अपेक्षा करतो. विठ्ठला पंढरीला सगळी मंडळी जेव्हा पंढरपूरला जातात आणि या वारकऱ्याला पाहिल्यानंतर त्याला आनंद होतो. एकतर तो अगोदर यांची वाट पाहतच असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी होता वेळ. आणि यांची एकदा भेट झाली की मग त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. पण ज्या वेळेला आषाढीची दशमी येते, एकादशी येते, द्वादशी उजडते आणि द्वादशी उजडली की देवाच्या डोळ्याला अश्रूच्या धारा लागतात. तुम्ही जाता गावा, तुम्ही जाता गावा, गावा, तुम्ही जाता गावा, तुम्ही जाता त्याला संतांच्या संगतीतच समाधान मिळते. जर त्याला संत समागम झाला नाही तर तो वैकुंठ सोडून देतो. पण संत समागमात येतो. वैकुंठ सोडून संत सजनी राहिला ज्या सुखा कारणे देव वेडा. या सुखासाठी देव वेडा होतो. आणि संतांच्या समागमामध्ये नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयं मम मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मी तिथे माझे भक्त गाती जेते नारदा एवढं जीव तोडून माणसं ओरडतात म्हणल्यावर थोडस आपल्या टाळी वाजायला काय अडचण. आता पण मध्ये उत्साह असतो, प्रेम असतो. काय चालू देव माझे भक्त गाते नारदा मी उभा मी तिथे. एका वाक्यात मला उत्तर द्या. कृष्णाचा अवतार कशासाठी? कृष्णाचा अवतार कशासाठी? लाडक्या बहिणीला हप्ते देण्यासाठी. याच्यासाठी का? नाही, याच्यासाठी कृष्णाचा अवतार. कृष्णाचा अवतार दैत्यांना मारण्यासाठी. बरोबर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्म संस्थापनार्थाय. जब जब होई धर्म की हानि, जब जब होई धर्म की हानि,
कृष्णानं अवतार जर दैत्यांना मारण्याकरता घेतला, कुठं घेतला? मथुरेत घेतला. आणि दैत्य कोणत्या गावात राहिला होते? ससरमुळी. कुठं होते दैत्य राहायला? दैत्य कुठं राहिला होते? मथुरेतच होते ना. मग तुझा अवतार जर दैत्यांना मारण्याकरता तर तू गोकुळात कशाला गेला? कशासाठी गेला तू गोकुळात? का हो? कशाला आले होते? काय नाही रे, औरंगाबादला संभाजीनगर बदला जरा सवय लागेल ना. संभाजीनगरला आलो. ते कशासाठी आले होते? काय नाही, थोडंसं ऑफिस मध्ये काम होतं. मग ऑफिस मध्ये काम आहे, इकडे टी पॉइंट कडे काय आहे? तिथेच काम बघावं तिकडे ऑफिस. इकडे काय ह्या बाजू ज्या कामाला ते काम करा ना. इकडे कशाला फिरत आहे मग? म्हणतो की नाही माणूस? तसं ए कृष्णा, तू जर दुष्टांना मारण्याकरता आला असेल तर तुझा अवतारही मथुरेतच झाला. आणि जेवढे चानोर, अघासूर, व्योमासूर, अरिष्टासूर, केशी, धेनुकासूर, तागासूर, बकासूर, शकटासूर हे सगळे कुठे राहतात? हे सगळे मथुरेतच राहतात. मग त्यांना मारायचं सोडून गोकुळात काय काम? याचं उत्तर एवढंच आहे, त्याला त्यांच्या बरोबर सुख लागत नाही म्हणून आनंद भोगण्याकरता गोकुळात आला. कारण देवाला सुद्धा वैष्णवा संगती सुख वाटे. देवाला वैष्णवाच्या संगतीत सुख वाटतं आणि वैष्णवाला सुद्धा देवाच्या संगतीत सुख वाटतं. म्हणून देवाला सुद्धा सुखी होण्याकरता, आनंदी होण्याकरता, समाधान मिळण्याकरता संतांच्या सहवासामध्ये यावं लागतं बाबा. पंढरपुरामध्ये देव उदास झाला. नामदेव महाराजांनी विचारलं काय झालंय? तर नामदेव महाराजांना देवाने सांगितलं, देव नामा, अरे या पंढरीत मला असं नकोस झालंय बाबा. कुठेतरी निवांत जाऊन विश्रांती घ्यावी असं वाटतंय. मग काय सांगितलं सगळ्यांना माहितीये? नामा म्हणा देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी. चला तुम्हाला विश्रांतीची जागा देतो. कोणती आहे व देवाची विश्रांतीची जागा? कोणती आहे संतांची जागा? आणि कोणती आहे जीवाला विश्रांती मिळणारी जागा? विश्रांतीचे स्थान संतांचे विश्रांतीचे स्थान संतांचे माहे. आणि या भूमीवर अलंकापूर, देवालाही विश्रांती मिळते. अलंकापूर म्हणजे आळंदी, आणि आळंदी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ, म्हणजेच साधूच्या जवळ. देवालाही समाधान. वा विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. विश्रांती संतांच्या जवळ मिळते, देवाला सुद्धा आणि जीवाला तर मिळते, त्यात काही शंका नाही. विषय एवढाच आहे, देव असो, जीव असो किंवा कोणी असो, त्यानं आपलं कल्याण व्हावं, आपल्याला सुख मिळावं, आपल्या पदरात समाधान प्राप्त व्हावं आणि आपल्याला मोक्ष मिळावा अशी जर इच्छा असेल तर त्यानं आवर्जून संतांचा समागम करावा.
जगद्गुरु तुकोबाराने तर देवाकडे बऱ्याच वेळेला विनंती करताना देवा संत संग दे 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 अधिक प्रवाही घालून दुसऱ्या प्रवाहामध्ये मला जायची इच्छाही नाही आणि मला तिकडे टाकूही नको माझी इच्छा फक्त केवळ संत समागम न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा काय हवंय संतांचा समागम धन नको मुक्ती नको काही नको काही का संत समागम हवा आहे कारण संत समागमामधलं जे काही सुख आहे ते अनिर्वचनीय ते शब्दात सांगता येत शब्दात मांडता येत नाही ते सुख विठ्ठला अपना परिघे नाही अपना परिघे नाही अपना परिघे काय सांगू देवा तुला संसाच्या संगतीतलं सुख नामदेवांचं प्रमाण आहे याचा अर्थ संत समागमातला आनंद तिथला अनुभव शब्दानं नाही माहिती संत संगती देवी चरण सेवा जेने हात तुझा विसरण पडला हाती भाव माझी आजी पुरवे देवा मनोरथ संत संगती संत संगती काही इच्छा नाही फक्त संत समागम पाहिजे तिथलं सुख तिथला आनंद तिथलं समाधान नाही आणि एकमेव ते संताच्या जवळ एक वाक्य अजून धाडसानं बोलतो जाणते माणसे देवाकडे जाऊन समाधान होईल सांगता येत नाही पण संताकडे जाऊन उदास झाला असं एकही उदाहरण नाही लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे माय मावल्या देवाकडे जाऊन समाधान होईल सांगता येत नाही पण साधूकडे जाऊन उदास झाला असं एकही उदाहरण नाही साधूकडे न जाता देवाकडे गेलेली माणसं देवाला सोडून साधूकडे आले साधूकडे न जाता सर्वश्रेष्ठ उदाहरण नामदेवरायाचं सगळ्यालाच माहिती चांगदेव महाराज साधूकडे न येता समाधी घेऊन समाधी लावून देवाकडे जाणारे पण शेवटी ज्ञानोबाराय मुक्ताईकडे आले तेव्हा समाधान मी 1400 वर्ष जगलो पण माझ्या जगण्याला किंमत नाही राहिली माझा खरा जन्म कधी झाला चांगदेव भाले आधी जन्मालो
झालो माझा खरा जन्म आज झाला कधी मुक्ताईच्या चरणी मी नतमस्तक झालो आणि मुक्ताई माझी एक माता झाली आणि मी तिचा पुत्र झालो माझा खरा जन्म झाला माझे 1400 वर्ष मागचे सगळे व्यर्थ गेले खरा जन्म आता झाला संत समागम जर नसेल आणि भगवंताची संगती करत असेल तर त्या जगण्याला सार्थकता दिली गेलेली नाही श्रीमद भागवत कथा ऐकलेली आपण माणसावर ध्रुवानं वयाच्या 5व्या वर्षी भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं होतं देवाची भेट झाली होती की नाही कितव्या वर्षी 5व्या वर्षी आणि देवाने ध्रुवाला दर्शन दिलं आणि आढळपदही देऊन टाकलं आढळपदी बाळ बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्यू देऊन टाकला एवढी मोठी योग्यता झाली सगळं खरं आहे पण देवाचं दर्शन घेऊन ध्रुव घरी आला उत्तानपादाला कळालं की माझ्या मुलाला देवाचं दर्शन झालंय आणि त्यालाही आनंद वाटला राजाने मुलाला राजगादी दिली आणि तो जंगलात निघून गेला पण पुढे चालून प्रकार असा झाला त्या उत्तानपादाची एक सावत्राई होती तिलाही त्या ध्रुवाच्या आईच्या आशीर्वादानच मुलगा झाला होता त्याचं नाव उत्तम बर का उत्तम मामा काय नाव त्याचं उत्तम का होतं ना उत्तम बकवास वाजत होते म्हणून अगदी असं नुसतं दुखतंय खोब्यात नाही अगदी क्वालिटी छान हाय काय उत्तम नाव होतं त्याचं आणि त्याने काय केलं एक दिवस शिकार करण्याकरता जंगलात गेला 100 लोकांबरोबर लढाई करताना तो मरण पावला यक्षाने मारलं त्याला मग माझ्या भावाला यक्षानं मारलं म्हणून ज्या ध्रुवाला वयाच्या 5व्या वर्षी देवाचं दर्शन झालंय त्याच ध्रुवानं हजारो यक्ष लोक मारले माझा विषय लक्षात आला का तुमच्या देवाचं दर्शन झालं देवाबरोबर बोलणं झालं देवाचा सहवास झाला पण दुसरे माणसं मारावे मारू नये ही बुद्धी मनात गेली नाही का नाही याचं उत्तर आहे देवाचं दर्शन झालं पण साधूचं दर्शन झालं नाही म्हणून जर साधूचं दर्शन झालं असतं तर त्याला ज्या देवाचं दर्शन झालंय तो देव सुद्धा यांच्यामध्ये आहे हे अनुभव त्याला आले असते म्हणून देव दर्शनाला शून्य किंमत आहे आणि संत दर्शनाला सर्वश्रेष्ठ किंमत आहे जर काढायची झाली तर किंमत काढायची झाली महत्व जर सांगायचं झालं कोणाचं दर्शन मोठं देवाचं या संताचं मी तुम्हाला विचारतो भगवान बाबाचं दर्शन मोठं का पांडुरंगाचं दर्शन मोठं कोणाचं तुमचं काय अनुभव आहे उद्यापासून वारी पंढरपूरची वारीला जायचं नाही काही कशाला खर्च पाणी करायचं निवांत घरी बसायचं आणि शुद्ध वारी आली मग आपलं भगवान झाली तर बोलण्याचा असा बोलण्याचा एवढाच आहे ज्याचं तुम्ही दर्शन करायला जाता तो त्यांचं दर्शन करायला येतो हे विशेष आहे संताधी देव माग हाची उमगाली नंतर देवा कारण ज्या देवाकडे नंतर जायचंय तोच देव यांच्या मागे पुढे चालतो नामयाच्या पाठी
चालेल आणि लागावयावर त्याला सुद्धा असं वाटतं की संतांच्या पायाचे रजकण आपल्याला लागावे, मग साधूच्या पायाचे रजकण आपल्याला लागावे असं जर देवाला वाटत असेल तर जीवानं कोणाकडे जावं? कोणाकडे जावं? संतांच्याकडे जावं, संतांच्याकडे. आता विस्तार भरपूर होईल या वाक्याचा, दोन काय 4 तास मांडता येईल. तुकोबा आमचा प्रश्न आहे काय? तुम्ही म्हणताय संतांकडे जावं खरं, पण संत काय अशी वर माळावेत काय का तिकडे साईबाबाच्या टेकडी बसले ते काय असे रानावनात भेटतात काय? नाही, संतपण मिळते हटी हिंडता कपाटी राणीवनी, नये बोल देता धनाची आराशी, नाही ते आकाशी पाताळी. संत पाताळातही नाही मिळत, संत आकाशातही नाही मिळत, संत रानावनातही नाही मिळत, संत गिरी कपारामध्ये सुद्धा मिळत नाही. संत काय असे सहजासहजी चंद्रामृत सुखे सेववे सुखे सेववे असता जाता नवीन रवे असता जाता नवीन रवे वाया गेला सागर तरवे वाया गेला सागर असता जाता रवी धरवील बाह्या हेळा सागर करवील, परित्या साधूची भेटी न होईल गा पवना घालवेल पाल पायी चढवेल भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूची भेटी न होईल गा ऐसे कैसे याने दादू संत म्हणून गेले फार त्यांचं गोडे वाक्य ते म्हणतात सगळं काही मिळेल. हे प्रमाण जे सांगितले याचा विस्तार फार मोठा आहे. त्याचा अर्थ आहे वाऱ्याला थांबवता येईल, चंद्राला अमृत मिळवता येईल, सूर्याला जागेवर थांबवता येईल, समुद्र तरुण जाता येईल, पांगळा माणूस गिरी म्हणजे हिमालय चढून जाईल, डोळस माणूस वेदाचा अध्ययन करेल, सगळं काही शक्य होईल. पण साधूची भेट होणार. ताता मेले सुत भ्राता मेले, ताता मेले सुत भ्राता मेले, कोणी माता मेले युवती सुखदाई, राजा मेले गजराज मेले सब साथ मेले वनवान, लोक मिले विधि लोक मिले सुर लोक मिले वैकुंठ विजाये, कहे हे कही रंगनदा परिसंस समान ताता मिले सुत भ्राता मिले, कोणी माता मिले युवती सुखदाई, आई मिळेल, बाप मिळेल, पत्नी मिळेल, जगातले सगळे सुख समृद्धी मिळते, राज मिले गजबाज मिले सबसाज मिले, राजा होता येईल, कीर्ती मिळवता येईल, सगळीकडे आपल्या नावाचा डामडोल तयार करता येईल समाजात. लोक मिले विधी लोक मिले सुर लोक मिले, इंद्र होता येईल, चंद्र होता येईल, वायू होता येईल, ब्रह्म होता येईल, सगळं घडे. लोक मिले विधी लोक मिले सुर लोक मिले, वैकुंठ विजाई, वैकुंठ पण मिळवता येईल, सब कुछ मिले परी संत समागम दुर्लभ रे, संत समागम करणार नाही.
तुकोबा तुम्ही तर म्हणताय त्यांचा समागम करा, देवालाही त्यांच्या संगतीमध्ये आनंद मिळतोय, मग तुमच्या मतानं आम्ही त्याची संगती करू, पण तो भेटेल कसा? तो साधू ते संत कशाने भेटतील? तुकोबाराने काही ठिकाणी उत्तर दिले, जर तुम्ही तुमच्या पदरामध्ये पुण्य कमवलं, पुण्य, तर पुण्याच्या जोरावर तुम्हाला साधू भेटतील, सहजासहजी साधू भेटणार नाही, आणि साधूकडे जाऊन साधू भेटत नसतो, पुण्य तयार केल्यानंतर साधू भेटायला येत असतो. हे वाक्य लक्षात ठेवा, साधू शोधून साधू सापडत नसतो, आपली योग्यता तयार झाली रे की साधू आपल्याला भेट द्यायला येतात. तुकोबाराच्या प्रमाणे अर्थ काम चाड नाही चित्ता, वर्ते समाधानी जाणोनी निर्मता, आणि माना मान मोह माया मिथ्या, साधू भेट देती तयाव चितारे, साधू जनाच्या भेट देती. आणि हे सगळं घडण्याकरता तुमच्या पदरामध्ये काय पाहिजे? पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत काय परिणाम झाला? संत चरण पावलो, अनंत जन्माचं पुण्य माझं उदयाला आलं आणि मी संतांच्या चरणाजवळ गेलो. याचा अर्थ असा, संत समागम करायचा असेल तर मानवाच्या जीवनामध्ये पुण्य पाहिजे, पुण्य. तुकोबा पण सगळेच थोडे पुण्यवान आहेत, आणि सगळ्यात पुण्यवानाला सासूची भेट कशी होती? एखादा जर कुत्रा म्हणून जन्माला आला तर माणूस म्हणून सगळ्याची याच्यात सांगता येत नाही. माणूस कधी होती माहिती तुम्हाला? पाप पुण्य समान, अंतरी जपावी कर्मभूमी, पाप आणि पुण्य समान झालं तर माणूस म्हणून जन्माला येतो. नाही तर मग काही वेळेला पाप जास्त झालं तर मग किडा मुंगीचे जन्म, पशु पक्ष्याचे जन्म मिळतात, नालीतला किडा सुद्धा व्हावा लागतो, डुक्कर गाढव या जन्माला जावं लागतं. एका योनी कोटी कोटी फेरा मग लागे मारा मानवाचा, असं एका कोटी कोटी हे सगळे झाडे आंब्याच्या जन्माला जावं लागतं आणि लिंबाच्या जन्माला जावं लागतं. कोथिंबीर सुद्धा व्हावं लागलं माणसाला, कढीपत्ता सुद्धा व्हावा लागला, ताड झाड सगळ्याच्या जन्माला जावं लागलं आणि नंतर मग माणूस म्हणून जन्माला येतो. आणि ते पण पुण्य पाप समान झालं तर जास्त पुण्य झालं तर वैकुंठात जातो आणि जास्त पाप झालं तर नरकात जातो, आणि दोन्ही समान झालं तर माणूस होतो. आणि तो गोबा जर माणूस म्हणून आम्ही जन्माला नाही जायचो आणि आमच्या दुर्दैवाने आम्हाला कुत्र्याचा जन्म मिळाला तर मग आमचं कसं? तर तुकाराम महाराज बोलले, तुम्ही कुत्रा झाला तरी पण कुठला व्हा? संतद्वारीचा कुत्रा किंवा तुझे द्वारीचा कुत्रा, एक देवाच्या दारातला कुत्रा व्हायचा. कुत्रा आहे, हरकत नाही. देवाला विनंती करा, देवा तुझे भजन तुझं चिंतन केलंय आम्ही एवढ्या वर्षापासून, अगदी किती
की 57 वर्षापासून हा सोहळा नाही आमचा जन्म माणसाचा दिला चालेल हरे नाही देऊ नको आणि काय तुझ्यावर नाराज नाही जरी आम्हाला पत्रावर असतं बनव पण आम्हाला भगवान बाबाच्या आम्हाला गाढव जरी बरी गाढव मजा ऐसा ठावा काही गाढव बनव पण आळंद्या गावात बनव जरी आम्ही गटारीमध्ये लोळलो तरी मौनीच्या समाधीचं पाणी आमच्या अंगावर येईल आणि आमचंही जीवन धन्य होईल गाढव बनव कुत्रा बनव कुत्रा जरी झाला तरी चालेल पण संतांचा समागम करावा व्हावी त्यांची स्वारया भगतांचे भागी संत संतांचा समागम कुत्रा अरे संतांच्या जवळचा कुत्रा असताना माणसाच्या कुत्र्याच्या पाया पडतो आळंदीमध्ये ज्ञानोबाराच्या समाधीसमोर मला बऱ्याच वेळा प्रवचन करण्याचा योग आला प्रवचनाचा एक कुत्रा येऊन बसतो प्रवचन करणारे महाराज व्यासपीठावर बसले असं समोर एक कुत्रा येऊन आणि प्रवचन झालं की कुत्रा सरळ माऊलीकडे जातो आणि तिची पायरी ना माऊलीच्या गाभाऱ्याच्या तिथं असे दोन्ही पाय टेकतो असं करतो त्याचं डोकं खाली आणि तिथूनच मागे हात गाभाऱ्यात त्याला सुद्धा माहिती आहे आपलं शरीर आपण पण आपली वृत्ती आणि मन पण त्यामुळे समाधीला बसायचं पण नमस्कार केल्याशिवाय राहायचं नाही तिथं नमस्कार करतो तिथून मागे तुम्ही सोहळ्यात माती लावता कोणाच्या बाबाच्या कुडाली लावता रिंगण झालं आणि माऊलीचा घोडा पळाला गेले तुमचं सोहळ्याचं गेले आणि माणसं काय करतात ती घोड्याच्या पायाची माती उचलून कपाळाला लावण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्याकरता हे त्या ढकल तो लाखो समाज घोड्याच्या पायाची धूळ आपल्या कपाळाला लागावी आणि आपलं जीवन धन्य व्हावं म्हणून माणसं आजही प्रयत्न करतात भगवान बाबाची घोडी एकनाथवाडीला मरण पावलेली तिचं मंदिर तयार झाले आणि आजही तिच्या नावाने सप्ताह केला जातो शिरूर तालुका गाव एकनाथवाडी जाऊन बघा जिथे भगवान बाबाची घोडी पंढरीची वारी माघारी आणि मरण पावली तर त्या लोकांनी घोडीची समाधी बांधली आपल्या माणसाच्या पूर्ण समाधी नाही बांधली जातात त्यांना सांगणारी कोण गुरु मिळाले काय माहिती हाडं नदीत टाकू नका दारापुढं खड्डा घ्या त्याच्यात एक झाड लावा आणि त्याला फळं येतील आपल्या बापाची फळं बनवून खा असं सांग समाधी नाही पितृपाठातही कोणी बापाला जीव घालतंय तुमच्याकडे कसं माहिती आमच्याकडे
खरे खरे तुम्हाला कसं वाटतं जेव घालते नाही नाही बर जिवंत असं मेल्यावर जाऊ जिवंत नाही तुम्ही श्रीमंत माणूस सांभाळून पोरं बापा इकडे चांगले माणूस असं मी आशा बाळगतो कदाचित माझी फसवणूक होऊ शकते पण आशा बाळगायला काय हरकत नाही हा 57 वर्ष जन्मदाते आई बापाला सांभाळलं पाहिजे माय बाप तिने न जावी हे म्हाताऱ्याला सापडत पैठणची वारी महिन्याला मी तास म्हणतो ह्यो आंघोळीला गेला की तळ्याचा दरवाजा उघडावा आणि ह्यो तसा खाली शाळा पैठणच्या नगरपालिकेला सुद्धा सापडत जर त्यांना सांभाळत नसेल हे सगळं काय काय कुत्रा तुकाराम पण यदा कदाचित तुम्हालाच एखादा दुसरा जन्म मिळाला तुम्ही काय आम्हाला मी असं म्हणत नाही माझी शंका मांडायची आम्ही पण दुर्दैवानं तुम्ही कुत्राही नाही झाले समजा असं होत नाही आणि तुम्ही झाले किडा कळतं तुम्ही झाले म्हणजे जखम झाली किंवा नाली किंवा जनावरांच्या अंगावर दुःख झाले कोणते तुकाराम महाराज मी किडा होईल पण माझी सुद्धा प्रतिज्ञा मी संतांच्या दारात पण मी जरी तरी माझी प्रतिज्ञा आहे वैष्णवांचे नहानी होई किडा कारण वैष्णव तिथे संत तिथे संत अंघोळ करतील आणि संतांनी केलेली अंघोळ त्यांच्या अंगावर आलेलं ते तीर्थ योगायोगाने ओघाओघाने माझ्या अंगावर येईल आणि संतांच्या अंगावरचं तीर्थ जरी आपल्याला लागलं संतांच्या पायाचे रजक जरी आपल्याला तर आपलं जीवन धन्य होतं महाराज धन्य होतं ज्याला साधूच्या पायाचे रजक लागतात महाराजांची भाषा त्याची पाप करण्याची वृत्ती नष्ट होते संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय आणि संतांच्या चरणांना जर वासनेचे बीज जळून जातात मग नंतर परिणाम काय होतो तर मग रामानामे उपजे आवडी आणि सुख घडोघडी वाढू लागे राम नामाच्या ठिकाणी आपलं प्रेम पूर्ण होतं आणि प्रेम पूर्ण झालं आपण एकदा राम केलं की राम नामाचा परिणाम पुण्य तयार होतो आणि पुण्य तयार झालं की साधू भेटले धन्य आहे नाही तर मात्र फजी नाही जरी दुसरा तरी हरी हरी पण देवाला विनंती करा प्रार्थना करा आम्हाला वाटते एखादं पशु पक्षी झाड बनव संतांच्या दारात बनव संतांच्या अंगावरचं वार साधू भगवान वारी महिन्याला का जातात कदाचित कसे जातात ती समाधी तोच गडे तेच दगड तेच इट आहे जेव्हा मी काही बोललो नाही का जाय मागायचं एखाद्या फराळ आणि मग दर महिन्याला
बाबांनी काही जागा बदलली काय समाजाची? चला बरं कसली जागा आहे बघू आपण. कोणत्या जागेवर समाधी घेतली? जागा तीच, गड तोच, विटा त्याच, दगड तीच, रस्ता तोच. प्रत्येक महिन्याला का? प्रत्येक महिन्याला का? याचं उत्तर आहे कधी ना कधी मरणाच्या अगोदर सगळ्या वाऱ्या एखाद्या वाऱ्या भगवान बाबांचं सहज वारं जरी आपण गेलं तर आपलं जीवन धन्य होऊन जाईल. या कार्यक्रमाला जायचं. वामन भाऊंचा स्पर्श जरी आपल्याला झाला तरी आपलं जीवन धन्य होऊन जातं. म्हणून आपण प्रतिमहिन्याला जायचं. प्रतिमहिन्याला जायचं. याच्यावर उदाहरण फार गोड आहे. हा विषय जास्त लांब. शेतामध्ये परत का खुरपायचं? सोपं. कमून शेतकरी मला काही शेतीचा अनुभव नाही, देवाने दिली नाही काही, पण शेती परत का कम नाही. तुम्ही काय मागे तुम्ही मागे फक्त बाजरीचे ताट सर हे ना तेवढंच बाकी सगळं काळ झाड. पण 10-12 दिवस गेले की पुन्हा मग का आपण पेरलेलं धान जर व्यवस्थित असेल तर पुन्हा निवडावी शेती करावी. आणि नुसती जतन नाही करावी, एकदा केलं तर परत उजवली देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, तो सोनी प्रसाद घेजे आतिथीचा. तुम्ही पूजा करा देव पहा, पेरून मग शेताला आणि शेताला गेल्यावर कळलं की परत दिवशी खुरपीलं होतं, पण परत काढा, परत तन बाजूला आणि नंतर मात्र आपलं धान सांभाळा. हे शरीर पंचमहाभूताचं आहे, षड विकारांचं आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या उर्मी तयार होतात. आशा, तृष्णा, कामना, इच्छा, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या, तृष्णा, माया, अजून काय गया हे सगळं पुन्हा वारी करायची तर याच्या दुर्वासना शरीरामध्ये स्वभावात होतात. भगवान बाबाच्या पायावर मस्तक ठेवल्यानंतर जळून म्हणून महिन्याची वारी साधूच्या स्पर्शाने जीवन धन्य होतं. म्हणून प्रत्येक महिन्याला साधू महाराज असे प्रमाण आहे. तुम्हाला जर योगायोगाने जरी संत समागम घडला नाही तरी तो प्रयत्न करून घडवला पाहिजे. घडवला त्यांचा सहवास केला काही झालं समुद्र किंवा इकडची दुनिया पृथ्वी आकाशाला भिडेल काही होईल, पण संतांचा सहवास संत समागमे दरोडी आणि करावी परमार्थाची संतांच्या समागमाची आवश्यकता आहे. म्हणून तो गोबरा कोणत्याही जन्माला जात नाही, काही हराई नाही, पण संतांचा समागम करा. संत समागम एखादी परी कोणते प्रकार पण त्यांच्या महाराजांनी सुद्धा देवा हे द्वारीचा पुतरा नको मोगलू दातारा धरणे गेले तारा नको उठव धरू हात. मी तुझ्या पुत्र आहे बाबा, मला दूर करू तुझ्या जवळ आणि माझ्या जीवनात अखंड दया तुझी प्रति मजदे दयाची संगती मगमी कमलापती तुझबानी कंटाळा मला संतांची संगती देव वसवीची त्याची घडावी संगती. दुसरे काही कसा पाहिजे संत संगती त्याचा अजून एक सूत्र असा संतांचा समागम झाला
याचा परिणाम काय होतो निळोबराने आपल्या गवळगवळीचं उत्तर केले निळोबरा म्हणतात त्यांची भेट झाली आणि त्यांचा समागम झाला धन्यनाथाची सापडली रे आनंदाची सापडली वेळ आनंदाची सापडली धन्यानंदाची सापडली वेळ तिने संत सज्जन भेटले कृपाळ त्यांनी भेटीला बुद्धीचा उमळ दृष्टीला दाखविला येशूचा बाळ संतांचा समागम आणखी या कारणाकरता पाहिजे आपली जी बुद्धी आहे नाही या बुद्धीमध्ये कधी काय उत्पन्न होईल सांगता येत काही सांगता येत एक वाक्य सांगतो ऐका पटतंय का बघा तुम्हाला प्रयत्न करून संत पदाला पोहोचा आणि संत पदाला पोहोचूनही नाही तर दुर्बुद्धी सुचू शकते दुर्बुद्धी सुचू शकते म्हणून तर महाराजांची अपेक्षा आहे दुर्बुद्धी ते मना कदा नको संत झाला तरी दुर्बुद्धी सुचू शकते आणि दुर्बुद्धी सुचू नये असं वाटतं संताला सदा संताला संतांचा समागम पाहिजे संतानं संतांचा समागम केला नाही आणि संतानं जनताचा समागम केला तो संतांचा संतपणा जाऊन त्याला जनजनपणा येऊ शकतो हे नाही पटलं कुसंगे नाद साधू दैसा साधू दैसा पण संतानं संतांच्या संगतीत न राहता संतानं कुसंग केला संत आहे संत झाले पण संत होऊन कुसंगतीत राहिले मग कुसंगतीत राहिल्या जरी संत होते तरी काय झाले जंत झाले म्हणून साधूचा सहवास पाहिजे देवाला साधूचा सहवास पाहिजे आणि तुम्हाला हरिप्राप्ती शिवपांडरा आपल्याला साधूचा सहवास पाहिजे म्हणून जीवनात एकच करा फक्त सगळं कीर्तन मी तुम्हाला एवढे या वाक्यावर सांगितलं सगळा शक्य नाही माझ्या सोडत कारण तेवढा वेळ आपल्याला फक्त काही भगवान बाबाच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आणि त्यांच्याबरोबर जनावर वेडे ज्याला कोणी भिल्ल समाजातली माणसं भगवान बाबाच्या हकलून दिले तरी जातात आणि त्या वेड्याचं इतकं प्रेम होतं भगवान बाबावर इतकं प्रेम बाबाला जरा कोणी रागानं बोललो तर ते त्याच्यावर दगड जोडला इतकं प्रेम भगवान बाबावर काय काय काही कळत पण जीवनात एकच ध्येय भगवान बाबा हे बाबा सोडून दुसरं बोलणं नाही जे काही कायेनं वाचेनं मनानं जे काही करायचं ते सगळं काय भगवान असे अनेक सद्गुरु लाला महाराज आयुष्यभर सद्गुरु भगवान बाबाची सेवा लाला महाराज सामान्य नाही गाथा पाठ असलेले व्यक्तिमत्व जगत करायचा गाथा तुमच्या आमच्या जसं हरिपाठ पाठ असतो असा 4092 पाठ आणि नुसत्या अभंग पाठ नाही तर सद्गुरु बंकट स्वामींचे त्याला वेगळे चालीचं भांडार स्वामींच्या नंतर मराठवाड्यात कोणाकडे असेल तर लाला महाराजांच्या आणि लाला महाराजांच्या नंतर ते भांडार आलं भीमसिंह महाराजांच्या
नंतर पुन्हा अनेक प्रकारची भजनी मंडळ तुम्ही आम्ही हे सगळे बाकीचे वेगळेच आहोत मुख्यतः भांडार अशी परंपरा अशी परंपरा आणि तो संप्रदाय ठेवला सांगण्याचा एवढाच भगवान बाबाच्या संगतीत कित्येक लोक काही बाबा जसं देवाच्या बाबतीत तुकोबरायचं म्हणणं आहे ना विशेष त्यांचा झाला तसं बाबांच्या जीवनात सुद्धा बऱ्याच विषय तो त्यांचा झाला नारायण नाही भगवान बाबाच हाच विषय झाला याच्या पलीकडे बोलणं नाही कारण साधू हे आपल्या जीवनाचा कायापालट करत असतात कायापालट मी आरंभी म्हणले सगळे समाधान समाधान कोणापाशी मिळतं समाधान साधूच्या जवळ मिळतं समाधान आनंद कोणापाशी मिळतो साधूच्या जवळ आनंद मिळतो मोक्ष कोणाच्या जवळ मिळतो साधूच्या जवळ कारण मोक्ष देणारा जरी देव असला तरी देव साधूच्या ताब्यात आहे आणि साधूने सांगितलं देवा याला मोक्ष दे देवा देवा हा जो माणूस आहे ना या माणसाला मोक्ष दे या सांगळे बाबाला मोक्ष सांगळे बाबा आता भजन करत करत तरी त्यांना ते जरी मोक्षाच्या योग्य नसले तरी म्हणून देवाची इच्छा असो किंवा नसो पण साधूची जरी इच्छा झाली या माणसाचं कल्याण करायचं तर देवाची इच्छा नसली तरी त्याला काम करावं लागतं तुका म्हणा तुम्ही निरविलावरी मग माझ हरी उपेक्षे तुका म्हणा तुम्ही निरविलावरी मग माझ हरी उपेक्षे मग माझ हरी संतांनी देवाकडे पोहोच केल्याच्या नंतर मग देवाची इच्छा असली काय आणि देवाची इच्छा म्हणून तुकाराम महाराजांनी विनंती केली तुम्ही संसारिक संत मनविता कृपा एवढा करा उपकार आणि सांगा देवाला माझे उपकार करा आणि माझा एवढा निरोप देवाला सांगा का तुम्ही एकदा माझा निरोप देवाला सांगितला ना मग हरी उपेक्षा हरी काही उपेक्षा करणार नाही हरी मला बाजूला करणार नाही माझे आगे तुमच्याकडे विनंती तुम्ही माझे काम करा अर्थात तुकोबाचे सगळे साधू मुळे झाले साधू दूध झाला तो मुरोनिया ठेला ठाईचा मुराला अनुभव देवाचा बोध होऊन काम नाही पण साधूचा बोध झाला पाहिजे निळोबाला देव बोलला अरे मी जगाचा निर्माता आहे पण सांगितलं तुझ्याशी मला काही घेणं नाही मला माझ्या तुकोबाची भेट व्हावी अशी इच्छा आहे तुम्ही जर देव असाल तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही माघारी जा मी तुम्हाला ओळखत नाही निळा नोळखुची देवा तुकयाचा धावा करीत मी माझ्या सद्गुरूचा धावा करतोय म्हणजे संतांचा धावा करतोय तुमच्याशी मला काही घेणं नाही म्हणून तुम्ही काय करा त्यांना सांगा आणि त्यांना सांगा की निळोबा बसलेले या आणि मग तुकोबा निळोबा आकाशातून आले येऊन या कृपावंती तुकया स्वामी सद्गुरुनाथी हात ठेविला मस्तकी आणि प्रसाद देऊनी केले सुखी अर्थ कळाला देवाच्या प्रसादानं सुख नाही मिळालं निळोबाला तुकोबारायचा प्रसादानं सुख मिळालं म्हणून संतांच्या जवळ म्हणून संतांचा समागम असला पाहिजे आणि संतांच्या समागमामध्ये थोडा परमार्थही केला त्यांच्या संगतीने परमार्थ करावा त्यांच्या संगतीने जर परमार्थ केला आणि जर आपण मरण ऐका एवढं एक वाक्य ध्यान आपण परमार्थ करायला लागलो पण अजून देवाची कृपा झाली नाही आणि आपल्या मरणाची वेळ जवळ आली तर याचा परिणाम असा आहे तुम्ही जर संतांच्या संगतीत असाल तर संत तुमचा सगळा भार स्वीकार करतात
जसं माऊलीच्या सोहळ्यामध्ये एखाद्या महाराजाबरोबर तुम्ही दिंडी गेले आणि काय ठरलेली अशी विशी भर माता काय असं ठरून नसतं पण अचानक एखाद्या माणसाला चक्कर येते दुखायला लागतं एखाद्याला अंगाला येतो मग ही काळजी कोणाला ज्या महाराजाबरोबर तो वारकरी गेलेला आहे त्या महाराजाला त्या माणसाची काय काळजी राहते मग त्याला करावं लागतं खिशात हॅलो कुठे आहे बंडी शेवला चिंचेच्या झाडापाशी आमचा एक वारकरी पडलाय लवकर या आणि मग ती नोय करत गाडी या वारकरी महाराज हाताने त्याच्या टाकता गाडी महाराज हाताने देतात आणि मग देऊ मग त्यांना म्हणलं हे बघा आमचं एक पेशंट सहस्र महिला पोचा माझं बोलणं कळलं तुम्हाला आपण ज्यांच्या बरोबर गेलो त्यांना जशी आपली जबाबदारी असते तसं आपण आपला परमार्थ जर संतांच्या सहवासामध्ये केला तर जरी आपल्याला देव भेटला नाही तर देवाला भेट देण्याची जबाबदारी संतांच्या वरती असते आणि ते आपल्याला देवाची भेट घालून देतात देवाची भेट झाली की जन्म सार्थकी झाला का म्हणे जन्म आल्या सार्थक विठ्ठलची एक देखलिया देवाचं दर्शन झालं सार्थकी झाला नाही झाला किती वाले हे सुटलं म्हणजे माझा इशारा किती वाजले चालेल म्हणजे काय आडे हवे मावला जो बाहेर जायचं उरकून घ्या एक 5-10 मिनिट इकडे माग म्हणते ना आम्हाला विचारू वया आज काय तुम्हाला विचारू चलून देऊ का 5-10 मिनिट जाणून देऊ बाबा कमो तिकीट का पिता आज काय कीर्तन हे चालू लांब विठाला साधूची भेट साधूचा समागम साधू बोध आणि साधूचा बोध प्राप्त झाला की मग मात्र आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होऊन आपले जीवन निघून आणि ऐका संतांचा समागम जर केला नाही आणि बाकी तुम्ही काही तर देव ते भेटणारच नाही पण तुम्ही देवाच्या दारात सुद्धा जाऊ शकत नाही नाना साधनाच्या केल्या खटपटा परिणाम वयाच्या दारावर जाना जाता जाना योगा व्यासे ते रोडे दाता वाटाओ धन्य आनंदाचा साथा घडवे धन्य आनंदाचा साथा घडवे संत समागम केला नाही बाकीचे साधना करत बसले काय केलं काय केलं तुम्ही संत समागम नाही केला तीर्थयात्रा केली तीर्थयात्रा संत समागम नाही केला तुम्ही काय केलं ये केला संत समागम केला नाही तुम्ही काय केलं दान दिलं तर या सगळ्या गोष्टीचा
थोडं फार पुण्य मिळेल, वायाला काय जाणार नाही, पण देवावर पोहोचणार नाही आणि कल्याण होईल हे माझं म्हणणं नाही. ऐक जपता मंत्र बीज जळची घाली चाळा करीता दान धर्म भोगवे फळ सोळे नवी दानी शेष आढळा आता हे धनी वरी घ्यावया लावो धन्य आनंदाचा सापडोळे धन्य आनंदाचा सापडोळे जप केला जप आणि साधूचा समागम नाही केला नाही उपयोग होणार. दान दिलं संतांचा समागम नाही केला नाही उपयोग होणार. काही नाही केलं पण संतांचा समागम केला सगळं मिळणार. सगळं दानाचं पुण्य मिळणार, यज्ञाचं पुण्य मिळणार, तुम्हाला तीर्थयात्रेचं पुण्य मिळणार, सगळं संतांचा समागम. कारण तुम्ही जरी तीर्थयात्रेला गेले तरी तुम्हाला हे कुठं माहिती संतांच्या जवळ तीर्थ. अर्थ कळाला? तीर्थ कुठं असतात? तीर्थाला आम्ही तुझ्या आंघोळ करायला आणि तू तर इथं नसतो. गंगेला विचारलं गंगा माय ए गंगे तू इथं नसतीस पुढे जाते तू. तिने सांगितलं मी पंढरपूरला जाते. सहस्रकुंडची गंगी नाही बरं ती तिकडची. गंगीने सांगितलं मी कुठे जाते बाबा तुम्ही सकाळी येत जाणार एवढ्या उशिरा येतात का मी इथं नसते. तू कुठे जाते तर मी पंढरपूरला जाते. पंढरपूरकडे का जाते? साधूच्या दर्शनाला जाते. शंकर ऋषी जवळ सकळ तीर्थे माध्यम काळी ऐका येती पुंडलिका जवळी करी अंघोळी वंदिती चरण. समजलं? आपण जातो तीर्थात आणि संतांचा समागम करत नाही तर तीर्थाला गेल्यानंतर ते तीर्थ संतांकडे येतात. तीर्थे तया ठाया तीर्थयात्रा करणं चांगलंच आहे पण ती संत समागम असेल तर धन्य आहे. आणि संतांचा समागम असेल तीर्थयात्रा असेल दान असेल जप असेल यज्ञ असेल तप असेल काही उपयोग नाही. अज शोधिले मार्ग नाना ऐसे शोधिले मार्ग नाना सगळे मार्ग सोडून दिले. मी काही केलं नाही आणि एकच निर्धार केला काय केला संतांचा समागम करायचा एवढाच निर्धार केला. पुत्रा झालो तरी पण संतांच्या दरबारात व्हायचा. संत समागम एखादी परी व्हावे त्यांची द्वारी श्वान याते. कशासाठी त्या दरबारामध्ये श्वान व्हायचं तर त्याचं उत्तर आहे तेथे राम नाम तेथे राम नाम तेथे राम नाम होईल
तेरा नाम होई तिथे राम तिथे आता देवर का राम नाम ऐकायला ओ तुकाराम महाराज संतांच्या जवळच राम नाम ऐकायला मिळतं आमच्या गावात पोथी चालू असते आम्ही रोज राम नाम ऐकतो राव हिर हिरे आणि सीते सारखे चोरवले ते राम गमत तुमच्याकडे ऐकायला माहिती नाही अशी वेगळी हा अशा प्रकारे ठिकाणी राम नाम सीतेला उचलून नेल्यानंतर आणि मग असं आवेश सीता नक्कीच औरंगाबादच्या संभाजीनगरच्या पलीकडे गेली असेल याचा गावात सीताला रूप जबरदस्त काय सांगायचं तेथे राम होईल घडेल उच्चिष्टाचे याचं उत्तर असं राम राम गावात ऐकायला पण गावात मिळणारं राम नाम आणि संतांच्या मुखातून मिळणारं राम नाम याच्यात फरक काय फरक आहे सोपं उत्तर ऐका भुमरे साहेब चांगल्या जवळचे चांगल्या जवळचे सत्तर येणार नसले गेले का काय दिले वाह वाह दिलं ना हे आता आलेला माती टाकी बरं सत्तेचाळीस वर्ष पण दिले ना चला त्यांना काय ते खासदार काय पुन्हा खासदार काय त्यांच्या असं इकडून असं गोल राऊंड घ्यायचा घेऊन टाकायचं आपण मत दिले बरोबर काय घेतो मत देतो नाही जाऊ दे काय चाललं तर गावात राम नाम ऐकायला आणि संतांच्या मुखातून काय विशेष आहे याचं उत्तर असेल योगा उदाहरण बरं का वर करून बसले होते काय इकडे लक्ष द्या समजा उदाहरण असतं पटवून देण्यात तुम्ही संभाजीनगर निघाली आणि साईबाबाच्या टेकडीवरून खाली आली आणि येता न जाणं कसं तरी एखाद्या गाडीचा तुम्हाला धक्का लागला आणि तुम्ही खाली अगदी पाय आणि एक पाय मोडला असं पाय बंगडी असं झालं पण ते कोणाचं झालं या गावाला चांगल्या प्रतिष्ठित माणसाचं झालं जो माणूस भुमरे साहेबांचा कार्यकारी त्याचं असं झालं आणि त्याचा असं झाल्यामुळे गावात सगळं गाव गेलो आणि त्यांनी घाटीला नेऊन काय केलं आणि सगळं गाव साहेब आमच्या गावचा चांगला माणूस आहे हो प्रतिष्ठित माणूस आहे त्यांच्याकडे लक्ष द्या बरं डॉक्टर मी सगळं बघतो तुम्ही बाहेर मी चांगलं बघतो तुम्ही बाहेर हे पण त्याच्याकडे बघा अंडा तुम्ही बाहेर म्हणजे आपणही त्याला विनंती करतो पण म्हणतो बाहेर आणि मग सगळं गाव बाहेर आलं काही जाऊ डॉक्टरचा काय भरोसाच नाही याने जर लवकर नाही बघितलं रक्त जर व्हायला का हा जगलं सांग एक जण मला कशाला यांनी भुमरे साहेबांसाठी एवढं केलं ते काय याचा काय करायचं नाही थांबा असं मोबाईल काढा हॅलो कोण भुमरे साहेब हा मी बोलतो सहस्र बोलतो हा बोला
ते आमच्या गावच्या आमच्या कार्य नाव नाही आमच्याचं ते असं झालंय आणि त्याचा गुडघा मोडला आहे आणि त्याच्या कोपऱ्याला लागले डोक्याला थोडासा मारे रक्त फार गेले आणि आम्ही सगळे डॉक्टर आलो पण डॉक्टर आम्हाला म्हणलं बाहेर तुम्ही एक फोन केला तर बरोबर काय म्हणला तुम्ही एक अरे अरे ओ थांब ठेव मी बोल कोणत्या हॉस्पिटल घाटीला आहे डॉक्टर कोणता आहे तो सारा नंबर ठेव काळजी कर जा घरी रस्त्याने जा दारू जाऊ नाही साहेब तुम्ही जा घरी जा आणि सगळं घरी आलो आणि साहेबने एकच फोन लावला कोणाला घाटी हॉस्पिटल सारंग हॅलो खासदार सर साहेब बोल ते आता एक 10 मिनिटांपूर्वी जे पेशंट आलंय ते माझा पाहुणा आहे डॉक्टर म्हणला बुमरे तुला काय करायचं पण पाहुणा बरं चांगलं लक्ष साहेब उद्या सकाळी मला पेशंट क्लिअर माझा दृष्टांत सम कळलं नाही जेवा ऐक सगळं गाव म्हणत साहेब करा ते साहेब हो बाय तुम्ही आम्ही विनंती करत होतो पण आपल्या विनंतीला त्यांनी तुच्छ मानलं पण जिल्ह्याच्या राजाचा फोन आला त्यांनी सांगितलं उद्या पेशंट तयार होईल आपण जे बोलतो तेच ते बोलला फक्त त्याच्या तोंडातून आलं पेशंटचं काम झालं राम राम गावातही ऐकायला नाही असं नाही पण साधूच्या मुखातून ऐकायला मिळालं काम झालं म्हणून हे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची विठोबा त्याच्यामुळे विनंती एवढी जवळजवळ 50 लाख रुपये खर्च करून 21 म्हणजे लॉकडाऊनच्या नंतर झाला त्याच्यामुळे एकदम छान झाला मागे एकदा गडावर येताना असं आलं तर बरोबर एकदा गडावर आवर्जून याही वर्षी मूर्तीचा द्वितीय वर्धापन दिन झाला भगवान बाबा राधा कृष्ण गणपती हनुमान अशा 5-7 मूर्ती बसवलेल्या सुंदर गड पाहण्यासारखा तळघर वगैरे ते सगळं आता आहे सांगितलं तुम्हाला माहिती म्हणून सगळ्यांनी पाहायला या एवढीच विनंती पुन्हा यजमानांचा आशीर्वाद ते सुखी व्हावे ग्रामस्थांकडून सर्व भाऊ बाबांनी असाच सोहळा शताब्दी घेऊन जावा एवढा आशीर्वाद भाऊ बाबांनी आपल्याला द्यावा एवढीच कामना करतो आणि सगळ्याला उमेश महाराज आले त्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर